महाडमधल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे. तो कुठे आहे ते मी सांगतो पाहिजे तर पोलिसांना. काय चाललंय या राज्यामध्ये? या युत्या बित्या आघाड्या होत असतील हो. म्हणून भारतीय जनता पक्षाचा सर्व पातळीवरती पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्षातले संबंधित लोक आम्हाला मदत करत असतील त्यामुळे त्याचे स्वागत करू. राऊत साहेब, तुम्ही एक म्हणालात, एक महत्त्वाचा उल्लेख केला की या ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचा समावेश आहे आणि तो शिंदेशी संबंधित आहे. कोण हा अधिकारी आहे तुम्ही देतो ना. बघा, हे मी सांगण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांनी सांगावं. त्यांच्यापर्यंत सगळी माहिती आलेली आहे. काय लपवत आहेत ते, कोणाला पाठीशी घालतायत, एकनाथ शिंदेना, त्यांच्या मुलाला की त्यांच्या टोळीला? हे टोळ्या चालवतायत आणि अशा अनेक मार्गाने पैसे गोळा करून राजकारणामध्ये आणतायत. महाराष्ट्राचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नशेबाज राजकारण झालेलं आहे. नशेबाज, नशेच्या व्यापारातून आलेला पैसा सुद्धा राजकारणात वापरला जातोय. प्रकरण थंड कसं पडलं? इतकं गंभीर प्रकरण छत्रपतींच्या भूमीमध्ये साताऱ्यात एक खतरनाक ड्रगचा कारखाना सापडतो. मुंबईचे पोलीस जाऊन त्याच्यावरती रेड टाकतात. साताऱ्याचे नाही, सातारच्या पोलीस अधीक्षकाने वाचवायचा प्रयत्न केला. मुंबईचे पोलीस जाऊन तिथे रेड करतात. मग त्या पोलिसांच्या तपासात अडथळे आणले जातात गृह खात्याकडून, उपमुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेकडून, आणि हे प्रकरण हाताबाहेर जाते म्हटल्यावरती संबंधित मंत्री हे गृहमंत्र्यांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या पायाशी जातात वाचवण्यासाठी आणि प्रकरण थंड केलं जातं. राऊत साहेब, हा जो माजी पोलीस अधिकारी आहे हा मुंबई पोलीस दलातला आहे? नक्कीच बाहेरचा आहे? मुंबई पोलीस दलातला. तपशील तुम्ही हा शिंदेचा फार जवळचा आहे. हा शिंदेचा अत्यंत जवळचा, शिंदेचा शार्प शूटर आहे तो. त्याच्या संबंध आहे तिथे. हा नशेचा पैसा राजकारणात आणला जातोय, लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या तरुणांना नशेबाज केलं जात आहे आणि त्यातून राजकारणात हा पैसा ओतून हे हिंदुत्ववादी आम्हाला हिंदुत्व शिकवतात ढोंगी. चला. एक आणि तुम्ही म्हणालात की त्यांचे म्हणजे जे कॉम्बिनेशन आहे एकाच वेळेस महायुती आणि महाविकास आघाडीत, असं कसं होऊ शकतं? असं कसं होऊ शकतं? जनतेला पडलेला प्रश्न असेल. नंबर 1. नंबर 2, अजित पवारांकडून असा दबाव टाकला जातोय किंवा एक आग्रही मागणी येते की या युतीमध्ये सगळ्यांनी घड्याळ या चिन्हावरच लढाव करावा. शरद पवार किंवा त्यांचा पक्ष हे मान्य करेल का? आता हे मी कसं काय सांगू? बघा, शरद पवारांचा एक स्वतंत्र पक्ष आहे. शरद पवार यांची एक भूमिका असते, विचारसरणी आहे ती जातीय व धर्मांध शक्तींच्या विरुद्ध लढण्यासाठी. शरद पवार हे पुरोगामी विचारांचे आहेत. शरद पवार यांनी त्यांच्या जीवनभर भाजपसारख्या प्रवृत्तींशी लढण्यामध्ये त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे आणि आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर त्या लढ्यामध्ये अनेकदा उतरलेलो आहोत. त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांचा पक्ष कोणत्या दिशेने जाणार आहे हे शरद पवार साहेबच ठरवू शकतात. आणि